तर शेवटी वैभवडीतून बाहेर पडलो तर दिसत असेल की आम्ही हायवेच्या रोडने चाललो आहे. तर आज कुठेतरी खास असं पुन्हा एकदा व्हिजिट करणार आहोत आम्ही आमच्या नापणे शेर्पे धबधब्याला. तर अजून आम्ही हायवेलाच आहोत मस्तपैकी. मी आणि आनंद आलो यावी. तर म्हटलं असंच हळूहळू जाऊया, बघूया तरी काय आहे. ही आली नारकरवाडी आणि इथून आता आपण चालू आहेत क्रॉसिंगपर्यंत. नेहमीप्रमाणे फाटक लागला आहे. वंदे भारत आली, वंदे भारत. हिला पेंटागॉन जो आहे तो मधी आहे ना, पुढे ना मागे. ऑब्झर्व केलं तो मग पेंटागॉन दिला. तर शेवटी फाटक क्रॉस झाला आणि आता आपण तळला रोडला आहोत. मस्त संध्याकाळी नाही, दुपार आहे ॲक्च्युली, पण वातावरण संध्याकाळसारखंच झालं आहे. ऊन कसं आहे पण हवा देखील चालू आहे, त्यामुळे असं काय वाटत नाही आहे. हवा चांगली लागते गाडीवरती. तर तर्ला रोडला असं दिलेलं आहे की राईट मारायचं आपल्याला, आणि ही जी बस चालली आहे त्याच रोडला वैभववाडी रेल्वे स्टेशन देखील आहे आणि हा धबधबा देखील आहे. तर आता आपण चाललो आहे रेल्वे स्टेशन रोडला. तर इथूनच धबधबा जाणार आहे. तर ही बस चालली आहे ॲक्च्युली स्टेशनला. वाजलेत माझ्या मताने 11:30. मांडवी किंवा दिवा येणार असेल त्याची लोकांना पिकअपसाठी गाडी आली आहे. तर हे आतले रस्ते सगळे. आता हा सरळ रस्ता गेला वैभववाडीला, बस बरोबर तिथेच गेली रेल्वे स्टेशनला. तर इथून राईट मारायचं आहे. राईट मारला की आपण नापणे शेर्पे धबधब्याच्या लाईनला लागतो. काय रस्ता चालू झाला आहे छान. इथून साधारण 4 किलोमीटरवरतीच आहे. आता हा जो प्लॉट आहे राईट साईडला तो आमचा स्वतःचाच प्लॉट आहे. हा पूर्ण प्लॉट रेल्वे स्टेशनच्या बाजूचा आमचा आहे. डी पी देखील आमच्याकडेच येते आणि इथूनच लेफ्ट घ्यायचं आहे पुढे. ह्या प्लॉटमध्ये आली आमची जागी सगळं. तिथून लेफ्ट घेतला की आपण सरळ गेलो धबधब्याच्या साईडला. इथून साधारणतः 3-3.5 किलोमीटरवरतीच धबधबा आहे. तर हळूहळू इथे गरम व्हायला लागले, चटके लागतात. चला तर बघ, आता आपण पोचलेलो आहोत. पार्किंगसाठी जागा आहे इकडे. काचेचा पूल. उन्हात आलो आपण मे महिन्यात. पाणी तर मला वाटत नाही असेल अपेक्षा काय, पण जाऊया हळूहळू, बघूया. पावसाला एकदा यायला पाहिजे. ड्रोन शॉट आपण तसे घेतले होते आधी. आता फक्त बघू कास किती गरम झाली आहे ती. खायला प्यायची ते वांदे असतात. पाणी आम्ही घेऊन आलो आताच. पुढचं बघू. जवळ एकदम 4 किलोमीटर तर इथून उतरूया खाली आणि बघूया. वडापाव आणि स्नॅक काउंटर आहे. इथून खाली पंचवीस लोकांची कॅपॅसिटी. आणि आहे आवाज तर येतोय बाबा. आहे पाणी. ह्या ब्रिजने आलो आपण. ह्या ब्रिजने आलं की तिकडे जायचं नाही, तो शेर्पेला गेला. राईट मारायचं आहे वैभववाडी देशो. तर असा हा काहीसा ब्रिज आहे. गेल्या वेळी हे नव्हतं, आता ओपन झालं आहे. ओरडतायत. ते पावसात पूर्ण पाणी इथपर्यंत वरपर्यंत भरून वाहतं. तेव्हा यायला पाहिजे त्या गणपतीमध्ये. असा हा काहीसा काचेचा पूल बांधला गेलेला आहे. तर आता आपण आढावा घेऊया. पावसात इथे यायला मजा येणार आहे. तर हे पाणी इथून येतं आहे. इथून तिथं हळूहळू दगडांनी तिथे वरती असा पूल बांधलेला आहे. हा देखील सुंदर आहे. तर आपण जाऊया खाली मेन स्थळावरती. लय गरम आहे, लय प्रचंड गरम. तुरंत जाऊया हळूहळू. फूल पाक करू. 25 लोगों के लिए जगह है, सिर्फ 25 लोगों के लिए. पाणी आहे कसं वाटलं ना तर वाट खाली पडत नसेल असं काहीसं आहे.
खाली काच आहे पूर्ण ट्रान्सपरंट. वरती रिंग बांधले आहेत, त्याच्यावरती सोलार आहे. असे पर्यटक फोटो बिटो काढत आहेत. हां, इथून हे असं दिसतं. पाणी येतं आहे. इथून पाणी ॲक्च्युली खाली पडतं पूर्ण दुथडी भरून. इथून खाली दुथडी भरून पाणी पूर्ण गेलो आहे. आपण तिथून ड्रोन शॉट उडवलं होतं, तिथून ड्रोन घेतला होता. त्या ड्रोननी आपण असं कवर केलं होतं पूर्णपणे. पाणी आहे पण असं काय म्हणण्यासारखं नाही. चारी बाजूने सोलार लावले आणि कॅमेरा पण लावलेला आहे. सिंधुरत्न समृद्ध योजना सन 23-24 नापणे धबधबा सुशोभीकरण करणे, तालुका वैभवडी नितेश राणे यांनी केलेला आहे. सगळ्यांची नावं देखील दिली. इथून हे असं काहीसं धबधबा आहे. तर धबधबा इकडे आहे, या साईडला पाणी खाली पडतं. इथून पाणी येतं आहे साठलेलं सगळं आणि हे मधोमध असं उभारलेलं आहे. पावसामध्ये आपण घेऊन बघूया. पावसात चांगला शॉट आहे. अशा ह्या लोखंडाच्या रिंग बनवल्या आहेत अर्धगोलाकार आणि त्या काचेला अटॅच केल्यात. आणि असा हा काहीसा ब्रिज आणि ही मध्ये जागा सोडली आहे पर्यटकांसाठी की कसं त्यांना म्हणजे एकाला जायला एकाला यायला. समोर असं पूर्ण व्ह्यू, दोन्ही बाजूला अर्धगोलाकार बनवला गेलेला आहे. तर शेरपे नापणे धबधबा हा महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल आहे जो एका धबधब्यावरती बांधण्यात आला आहे. धबधबा थोडा पुढेच आहे पण ब्रिज जसं जमेल तसं त्या लोकांनी बांधला आहे. पावसामध्ये कसं या ब्रिजच्या खालून पाणी वाहताना आपला क्लिअरली दिसतं म्हणून खाली काच लावण्यात आली आहे. म्हणून याला काचेचा ब्रिज देखील असं म्हणतात. गेल्या वेळी देखील उन्हाळ्यातच आलो होतो, यावेळी देखील आपण उन्हाळ्यातच आलो होतो. पावसात काय याला अजून वेळ मिळाला नाही. पावसात कसं गणपतीची कामं असतात त्यामुळे भरपूर वेळा राहतं. असा काहीसा हा नयनरम्य धबधबा आहे. मस्तपैकी चालत चालत फेरफटका मारत छान वाटतं. पण उन्हाचा झळा एवढा जास्त होत्या की एका जागी उभे राहणं फार मुश्किल होतं. पण इकडे कोकणात बोडी साईडला जर आलात तर नक्कीच तुम्ही या धबधब्याला भेट द्या. खूपच सुंदर आहे आणि नक्कीच या. आता आपण खाली जाऊया हळूहळू पाहत. ऊन खूप आहे पण कोणीच नसल्यामुळे मजा येत आहे. खाली जाऊन बघूया नजारे. बटरफ्लाय काढलाय, बटरफ्लाय छान रंगवलेला आहे. 25 व्यक्तीसाठीच प्रवेश आहे. आता आपण खाली चाललो आहे मस्तपैकी. थँक्स टू प्रथमेश रावराणी. स्टिक वापरला आम्ही आता घेतलेली आहे. मागे आता दिसतोय हा पूर्ण आजचा ब्रिज. त्याच्यावर उभं राहू पूर्ण ब्रिज दिसेल. आता आपण चाललो आहे खाली दगडात या साईडला. झालं जागा नाही लपडा होऊन जाईल. इथून जाऊ खाली अजून खाली. दगड आहेत, पाणी पण आहे, ब्रिज पण दिसत असं आता. ऊन भरपूर आहे, मरणाचं ऊन आहे. त्यामुळे विषय असा आहे इथे काय लपडा जमू का बघायला गेलं तर. अरे देवा, अरे जेड प्लांट आहेत. आणि अशा प्रकारे आपण आता उन्हाळ्यात सुद्धा आलेलो आहोत. मागे दिसतो तो नापण्यातला धबधबा आहे, काचेचा, महाराष्ट्रातील काचेचा पहिला ब्रिज.
वैभववाडीवरून 4 किलोमीटर आहे. इथले पर्यटक जे आहेत ते फार उत्साही आहेत, पण आज नशिबाने कोणीच नाही आहे, एकटाच मी आहे. तर पाणी जसं जास्त नाही आहे, थोडंसंच आहे, पण मजा येते. ड्रोन शॉट आपण आज घेताना ड्रोन आणला नाही आहे, पण आपल्याला ऑलरेडी ड्रोनचं शॉटचं रेकॉर्डिंग ऑलरेडी टाकलेलं आहे, यूट्यूबला आहे आपल्या चॅनलला. तर असा काहीसा आहे हे पूर्ण पाणी पावसात भरून जातं, कमी बसतात तो पाठसुद्धा पाण्यात असतो. आता उन्हाळ्यात एप्रिलचा महिना आहे, जवळजवळ मला वाटतं 12 एप्रिल आली तारीख, 11-12 एप्रिल त्याची तारीख आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे की पाणी पूर्ण आता आटत चालली, जास्त पाणी नाही आहे. आमचे बंधुरा तिथे आंघोळ करायला सुद्धा येतात पावसामध्ये, आणि तेव्हा ब्रिज नव्हतं, तर हा ब्रिज बांधला आणि इथून पुढे खाली जायला रस्ता केलेला आहे. तर वैभववाडी स्टेशन रेल्वे स्टेशनपासूनच लेफ्ट आणि मग राईट सरळ सरळ यायचं, काय बघायचं नाही. हा ब्रिज करून मागचा जो ब्रिज दाखवला आहे तिथे सगळीकडे दिलेला आहे, तिथे तिथे काय काय आहे. पार्किंगची देखील मुबलक प्रमाणात व्यवस्था केलेली आहे. आणि या कोकण आपलाच असा आणि आता भरपूर पर्यटक येतले ज्यांका ह्या उत्सुकता हा काशीचो ब्रिज बघूचा. मुख्यतः म्हणजे गणपतीच्या वेळी जेव्हा सगळा हिरवागार असता तेव्हा हे लोका जय येतं, म्हणजे फार जास्त पर्यटक. रिक्षावाले पण बोलले की हे येतच लोक, मॉप लोक येतात बघू. त्यामुळे यावा तुम्ही पण येताना पाण्याची बाटली खाणं पिणं काय असं तर घेऊन या. आता अजून मी वरती कॅन्टीनमध्ये बघितलं नाही की खायची काही व्यवस्था की नाही, पण मरणाचा गरम होता, पूर्ण पाय भाजी आता गळूक लागले, त्यामुळे मी आता हे थांबते. तुम्ही हा ब्रिज बघा. आलो आपण एकदम टोकाला. अरे मासे पण आहेत, माहिती आहे मासे आहेत, मासे दिसतात का माहीत नाही, पण मासे पण आहेत. असे इलेत मासे दिसत असतील कदाचित. असं हे पाणी आहे, सगळं पाणी साठवलं आहे आणि साठवलेलं पाणी आता हळूहळू पडतं खाली. मासे आहेत, मॉप मासे आहेत, छोटे मोठे नाही तर मॉप आहेत. मासे पण बघतात खोलीला. दिसत असतील. हे पाणी एवढं वर होतं, पुन्हा आटत खाली चाललं उन्हामुळे. मासे आहेत, खडकाले आहेत, आपटूक व्हायचा. ह्या आपण ब्रिजने आलो गाडीतून, मग आपण पुढे गेलो. पूर्ण ब्रिज खाली आहे, कोणीच नाही आहे दुपारचे. मला वाटतं अशा प्रकारे आजची ट्रिप झाली. की वैभववाडीत आलो होतं पण काही कामानिमित्त, तर म्हटलं जाऊन भेट देऊन येऊया, काय परिस्थिती तिथली पाहूया. बरं आहे, असं काय वाईट नाही. पावसात एकदा यायला पाहिजे, पावसामध्ये मजा आली एकदम. अशा प्रकारे झालेली आहे ट्रिप. सुंदर लँडस्केप येते. मला शूट करत जाऊया आपण, परत यायचंच आहे इकडे, पण ठीक आहे. आपली गाडी लावली आहे, बाईककडे जाऊया. आता इथून जेव्हा येतो वैभववाडीतून तेव्हा तिकडे जायचं नाही, तिथे लिहिलं शेरपे नाही, राईट मारायचं. तिथून बोर्ड लावला नाही या लोकांनी, बोर्ड नाही लावलं आहे, पडतो आहे. चला आता वैभववाडीत जाऊया रिटर्न. बाय बाय. हा ब्रिज, हा इथून दिसतो वॉटरफॉल.
त्याच ब्रिजने यायचं आहे आणि राईट मारायचं जाताना दिसेल. झालो होतो तिथून जायचं तर घरी. टर्निंगचे रस्ते घेतात. दोन्ही बाजूला नारळाची झाडी छान सुंदर. ठिकाणी ऊस लावले तिकडे आणि भेटलं वाटतं कुठून तरी भरपूर प्रमाणात ऊस लावले. टर्निंगचे रस्ते सगळे सगळीकडे ऊस लावला ना, भरपूर ऊस आहे. पाणी कुठेतरी भेटलं या लोकांना. आता ऊस लावत नाही, तिकडे पण ऊस आहे, इकडे पण ऊस आहे. दोन्ही बाजूला ऊस. असं वाटतं साताराला आलो आहे. घाटावरती असे सगळ्या प्रमाणात ऊस लागतात. कोल्हापूर मार्केटजवळ जातो आपण सूर्यफुलं, ऊस हे तिकडे पिकं घेतली जातात. आता कोकणात सुद्धा लावले जात आहेत. बांधकाम चालू आहे. सुंदर असा भेट आहे. दोन थोडे गाडी तर मध्ये झाली असते. नंतर नेक्स्ट टाईम लागवड करणार कशी तरी पासे करून चाललं. त्यानं ऊस लावला आहे. परत लागलाय फाटक. पूर्ण फाटक लागलाय. इथे स्टेशन बांधायचं तर त्याच्या आईला 3 किलोमीटर पुढे बांधलं नाही स्टेशन. पैसा काढायचा, इथून शिकायचं. फाटक आहे इथे, स्टेशन बांधून टाकायचं सरळ. तेवढा लांब स्टेशन बांधलं नाही आहे की लोकांच्या ट्रेन चुकतात. हॉर्नचा आवाज सर येतो. 160 धडाम धुडूम. अशा प्रकारे दुपार संपली आपली. आता घरी आपण पोचायला आलो. सगळी कामं झाली बरीचशी आणि नागनाचा धबधबासुद्धा बघून झाला. भगवती देवी मंदिर. व्हिडिओ बघत असाल रोज कंटिन्युअस तर तुम्हाला समजली असेल जागा कुठली आहे आणि आपण इथे का शूट करतो नेहमी एंडला. यावेळी आधीपासून व्हिडिओ घेतला होता आणि आता आपण आलो आपल्या घराजवळ. समोर सह्याद्रीचा कडा आणि हा आला आता आपला शापी टॉवर. रेंज नाही काय नाही, लावून ठेवला टॉवर. BSNLला पण एक गाडी येते, पण मुंबईवाल्यांचे कुठे BSNLचे कार्ड. कुणी लावल्या टॉवर शोधून काढायला पाहिजे आधी. ना इकडे कुठे वस्ती आहे ना इकडे कुठे वस्ती आहे. सगळीकडे डोंगर. डोंगराच्या मधोमध लावून ठेवलं आणि आतमध्ये खड्ड्यात टॉवर का लावला हाच पहिला प्रश्न आहे. तर अशा प्रकारे आता आपला दिवस संपूया. काय असेल कुठे तर आपण ॲड करूया. तसेच व्हिडिओ इथेच एंड होऊन जाईल. तोतापुरी आंबा भेटलेला आपल्याला. आता हे एक आपल्याला आणून लावायला लागणार आहे, पण मस्त आंबा आहे. तर ह्याचं कुठेतरी रोप भेटेल ते आपल्या घराच्या बाहेर लावूया. असं हाताला लागेल या डिस्टन्सवरतीच आहे. अशा प्रकारे आता आम्ही झाडं कापायला सुरुवात केली आहे. बरोबर, जबरदस्त. तेवढा वरतून ओणका मी आणला आहे खाली ढकलत एकट्यान आणि दावलबाई आता उडवत आहेत. जबरदस्त असं स्पीड आहे. बरं आनंद, एकदम जबरदस्त. बरोबर, बस मारला जाता. बस झालं, मारला जातो झाला.
वा 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 जबरदस्त जबरदस्त साईन केले तर वसूल झाले. कोणता आणा उडवत न्यायला लागेल. बहुत बडा आहे. काय झालं एवढा ब्लेड नाही पोचणार. काय नाही नाही पोचणार ब्लेड. दोनच. झालं ना.